नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्ही सर्वांचं स्वागत करते. आज भाजी काढायची चालू आहे. जवळजवळ 8-10 दिवस झालं भाजी काढायला चालू केलं. लवकरच चालू केला तरी पण कुठेतरी फुलं यायला लागली ते भाजीला. भाजी कसं 4-8 दिवसात संपवली तर बरं, नंतर फुलं आली की त्या भाजीला काय बाजारभाव चांगलं राहते म्हणून भाजी ही लवकर संपवायची असते. पण काय करणार, दुसऱ्या रानात पण चालू होते त्यामुळे काय लवकर विकायचेच झाले नाही. आणि चालू केल्या तरी पण बाजारभाव काय त्याला चांगलं नाहीत आणि बाजारात सगळ्यांचीच भाजी आल्यामुळं ती काही जास्त प्रमाणात खपत नाही. मग काय केलं, आता भाजी की नाही फिरून विकायला चालू केलं. प्रत्येक गावात जाऊन फिरून विकलं ना की माणसं घेते. बाजार ज्या गावचा झाला आहे ना त्या गावात 4 दिवसानं जायचं, म्हणजे तोपर्यंत भाजी काय टिकत नाही. त्या गावातली संपलेली असते ज्यांनी बाजारात घेतलेली असते ती. आणि मग ती भाजी तिथं खपली. त्याला मी सकाळी 200 पेंडी दिली होती, ती पेंडी आता खपल्या. त्यांचा फोन आला की भाजी संपल्या म्हणून आता ही दुसरी पेंडी काढायची चालू आहे. जवळजवळ 4-5 ढीग आहे ते. 60-70 पेंडी झाली असेल. आता ती धुवून ठेवायची, 100 काढायची आणि धुवायची, म्हणजे ते आले की घेऊन जाते ते परत. बाजारावर भाजी खपणं झाली ना चांगली म्हणून म्हणलं फिरून विकायची. बारीक बारीक भाजी पाठीमागे ठेवली आणि मोठी झाली तेवढीच भाजी घ्यायची. का तर ठिबकनं पाणी होतं, पाणी पण कमी आलं होतं विहिरीला. मग ठिबकनं एक दिवस ठिबक ह्या जागेवर, एक दिवस ठिबक ह्या जागेवर आणि एक दिवस ठिबक ह्या जागेवर, असं 3 वेळा ठेवून रान भिजवलेलं. का तर पाणी नव्हतं, कसे तरी 1-2 तास मोटर चालत होती आणि तेवढ्यात पाणी पाजणं शक्य नव्हतं ना. त्यामुळे म्हटलं एका जागेवर जास्त वेळ चालू ठेवण्यापेक्षा आदलून बदलून ठेवूया. ह्यातला 2.5 महिने किती चांगला आला. आमच्या इकडे ह्याला 2.5 महिना म्हणतात, काही जण काळीदारकू म्हणतात. ही अशी भाजी काढायला लई भारी वाटतं. रान मौसूद आहे आणि अशी पेंडी बांधायची बघा. मोठी पेंडी बांधायची का त्याला बाजारभाव नाहीत एकतर, आणि बारकी पेंडी बांधली कोण घेणार, तेव्हा मोठीच्या मोठी पेंडी अशी बांधायची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.